गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे सोनं. दसऱ्याचा सण होता. गोडधोड खाऊन मनूची गरगरीत झोप झालेली होती. संध्याकाळ होतच आली होती. आवरा मनुबाई, आता सोनं वाटायला जायचंय ना मैत्रिणींसोबत. नटून थटून आता येतील बघ सगळ्या तुला बोलवायला. आजी केर काढता काढता म्हणाली. आवरते असं म्हणत मनू उठून हातपाय चेहरा धुवून आली आणि आजी समोर गॅस कट्ट्यावर येऊन बसली. आजी, सोनं म्हणून पानं का वाटायची? त्याऐवजी खरं सोनं वाटलं तर? मनूचा प्रश्न ऐकून आजीला खरं तर धक्काच बसला. पण तिला असे प्रश्न पडतायत याचंही तिला कौतुक वाटलं. मनू ऐक, मी या सोन्याची गोष्ट सांगते असं म्हणत आजीनं दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटायची असतात याची गोष्ट सांगितली. ओ, असं आहे का हे? हो तर, सोनं हा एक मौल्यवान धातू आहे, हे तर तुला माहितीये. तसंच हेही महत्वाचं आहे. मग आजी, सोन्याचा धूर कसा निघतो त्यासाठी ही पानं जाळतात का? आता मात्र आजीला मनूची कमाल वाटली. मनू, सोन्याचा धूर निघणे म्हणजे खूप श्रीमंत असणे हा एक वाक्प्रचार आहे अगं. अच्छा, मग तो सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला येणं म्हणजे सुद्धा तेच ना? अगदी बरोबर. तसंच सोन्याचा पाऊस पडणं म्हणजे सुद्धा तेच. आणि अजून एक ऐकलंय मी आजी, आयुष्याचं सोनं झालं असं काहीसं. म्हणजे खूप छान होणं, कष्टाचं सार्थक होणं. आणि एखाद्याच्या मृत्यूनंतर जर असं म्हटलं तर चांगल्या परिस्थितीत मरण येणं असाही अर्थ होतो. आणि सोन्यासारखी माणसं किंवा सोन्यासारखी पोरं म्हणतात त्याचं काय? म्हणजे अगदी तुझ्यासारखी छान गोड स्वभावाची, चांगली, निरागस, म्हणजे थोडक्यात खूप चांगली, आपल्या आयुष्यातली अतिशय महत्वाची आणि मौल्यवान माणसं. आजीनं तिच्याकडे बघत कौतुकानं सांगितलं. भारीच आहे बाई हे सोनं. आहेच मुळी. किती महाग आहे माहितीये का सोनं? म्हणून तर प्रत्येक महत्वाच्या आणि अमूल्य गोष्टीला सोन्याची उपमा दिली जाते. कळलं हा आजी. आता मी आनंदानं वाटेन हे सोनं असं म्हणत मनूनं आजीला सोनं दिलं आणि म्हणाली, सोनं घे, अशीच सोन्यासारखी राहा. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.